मकान मिळत नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होणार नाही, असं अंत्योदयाचं सामाजिक आर्थिक चिंतन ज्या पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलं ते आपलं उद्दिष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही मिळालेली जी सत्ता आहे केवळ राज बदलणं नाही, तो समाज बदलणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन होत असताना 21व्या शतकातला महाराष्ट्र हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून इथला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, या सगळ्यांचा विकास कसा होईल याचा इंटिग्रेटेड विचार देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीमध्ये ठेवलेला आहे. आपण निश्चितपणे सामाजिक प्रगतीही करायची आहे, सामाजिक आर्थिक परिवर्तनही करायचं आहे आणि देशाच्या पुनर्निर्माणामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान पण द्यायचं आहे. म्हणून एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार आणि दुसरीकडे रवींद्र चव्हाण सारख्या तरुण नेतृत्वाखाली असणारी आपली पार्टी, या दोघांचा समन्वय साधून हे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. येणारा काळ हा निश्चितपणे आपल्याला मोठा एक चॅलेंजिंग असा काळ आहे, कारण आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आणि त्यांची या ठिकाणी मोठी प्रतिकृती ठेवलेली आहे. पण शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलं जायचं की ते खऱ्या अर्थाने आदर्श राजे होते. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची आहे. शिवाजी महाराज आदर्श शासक होते, शिवाजी महाराज आदर्श पिता होते, आदर्श पुत्र होते. आणि शिवाजी महाराजांनी आपलं राज्य चालवत असताना स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्याचा संकल्प केला होता. हिंदुत्व हा त्यांच्या विचाराचा आत्मा होता. हिंदूपत पातशाही स्थापन झाली पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं. हिंदुत्व हा संकुचित शब्द नाही आहे. सुप्रीम कोर्टाने हिंदुत्वाची व्याख्या केली आहे वे ऑफ लाईफ. धर्माचा अर्थ कर्तव्य म्हणून असतो. एखादा शिक्षक म्हणतो की मी माझ्या शिक्षक धर्माचं कर्तव्याने पालन करतो आहे. एखादा पत्रकार म्हणतो की माझ्या पत्रकारितेच्या धर्माचं पालन करतो आहे. या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व म्हणजे कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे. आपण ज्या सेक्युलर वादाचा प्रचार केला जातो त्याचा इंग्लिश डिक्शनरीमध्ये अर्थ आहे धर्मनिरपेक्षता. पण खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ जो आहे हा इंग्लिश डिक्शनरीमध्ये लिहिला आहे तो सर्व धर्म समभाव आहे, धर्मनिरपेक्षता नाही आहे. पण आपण प्रचार करताना धर्मनिरपेक्षता म्हणतो. सर्व जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स यांना कुठेही डिस्क्रिमिनेट न करता समतेच्या आधारावर, समरसतेच्या आधारावर सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा आपण संकल्प केलेला आहे. पण सामाजिक परिवर्तन होत असताना राष्ट्रीय पुनर्निर्माण आणि त्याकरता 21व्या शतकातलं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री या सगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी मारायची आहे. आज संपूर्ण विश्व आपल्याकडे, आपण सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत आणि मोठ्या आशेने बघत आहे. येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की मी ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री माझ्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे ते आपलं जेव्हा सरकार आलं तेव्हा 13 कोटी रुपयाचा इंडस्ट्री होती, आज 22 लाख कोटी रुपयाची झाली आहे. आणि आता जगात आपण जपानला मागे टाकून 7व्या नंबरवर होतो, आता 3ऱ्या नंबरवर आलो आहे. आणि मी विश्वासाने सांगितलं की पुढल्या 5 वर्षात आपण पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे जात आहोत आणि भारताचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील प्रगतिशील, समृद्ध, संपन्न महाराष्ट्र
आणि या विकासाला साथ देणारी एक कणखर, त्याचबरोबर ताकदवान, शक्तिशाली असं संघटन देखील तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून या दोघांच्या समन्वयातून आपण शिवशाही या महाराष्ट्रात आणण्याचा संकल्प केलेला आहे. मोठ्या मोठ्या नेत्यांचं नाव घेणं हे सहज सोपी आहे, पण त्याबरोबर ती जबाबदारी आहे की त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपली पार्टी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी शिवशाही आणल्याशिवाय राहणार नाही असा मला दृढ विश्वास आहे. आणि म्हणूनच मला अतिशय आनंद झाला की एक तळागाळातला कार्यकर्त्यांना आपला वाटणारा कार्यकर्ता, एक संघर्षशील कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झालेला आहे. आणि खरोखर ही कार्यकर्त्यांकरता अभिमानाची गोष्ट आहे. मी रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या उज्ज्वल कार्याकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद नितीनजी. राष्ट्रगीताने या सगळ्या समारंभाची सांगता होणार आहे, तोपर्यंत इथून कोणीही हलू नये अशी सगळ्यांना विनंती करते. व्यासपीठावरचे मान्यवर आधी जातील आणि त्यानंतर आपण सगळेजण इथून निघणार आहोत. ज्यांना अल्पोपहार राहिलेला आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा व्यवस्था केली गेलेली आहे, तो अल्पोपहार देखील होणार आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण संपूर्ण महाराष्ट्रातून इथे आलात, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. हा सगळा कार्यक्रम देशभरामध्ये पोहोचवणाऱ्या माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचे देखील आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार. मी माननीय तमिळजी सेल्वन यांना विनंती करते की ते 1 मिनिटात तुम्हा सगळ्यांचा सन्मान करणार आहेत. त्यानंतर आपण राष्ट्रगीत हा एकच सत्कार आता इथे होणार आहे. सगळ्यांचा एकत्रित असा हा एक सन्मान होणार आहे. पण हा कार्यक्रम संपल्यानंतर माननीय आपले प्रदेशाचे अध्यक्ष रविदादा चव्हाण हे इथेच या व्यासपीठावर थांबणार आहेत. त्यामुळे ज्यांना त्यांना भेटायचं आहे, सन्मान करायचा आहे, त्यांच्यासाठी ते इथे उपलब्ध असणार आहेत. कोणीही कृपया गर्दी किंवा धक्काबुक्की करू नये. ज्यांचा अल्पोपहार राहिलेला आहे त्यांच्यासाठी अल्पोपहार देखील असणार आहे. व्यासपीठावर हार इथेच राहू देत. बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी कृपया व्यासपीठाच्या खाली जावं आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करूया आपण. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. एकच विनंती आहे परत एकदा सगळ्यांना की आधी व्यासपीठावरचे मान्यवर जातील. तत्पूर्वी माननीय उदयनराजे देखील रवींद्रजींचा सन्मान करतील. आधी व्यासपीठावरचे सगळे मान्यवर जातील.